हॅलो, नमस्कार मुलांनो. आज आपण महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 10वीच्या सायन्स पार्ट 1 मधील पहिला धडा चॅप्टर बघणार आहोत, ग्रॅव्हिटेशन. त्याचा पार्ट 2 बघणार आहोत. या धड्याचा पहिला भाग म्हणजे बेसिक माहिती असलेला व्हिडिओ मी या अगोदरच अपलोड केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो कृपया आधी जरूर बघा, कारण त्याच्याशिवाय पुढील संकल्पना नीट समजणार नाही. आता आपण दुसऱ्या भागामध्ये सर्क्युलर मोशन म्हणजेच वर्तुळाकार गती बघणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पहिल्याच पानावरती सर्क्युलर मोशनविषयी माहिती दिलेली आहे आणि सर्क्युलर मोशनचं जर डिटेल स्टडी असेल एकदम ॲडव्हान्स तो तुम्हाला 11वी-12वीला आहे. आता आपल्याला फक्त 10वीच्या पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पेजवरती सर्क्युलर मोशनची फक्त डेफिनेशन दिलेली आहे ती आपण बघणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. चला आपण बघूया सर्क्युलर मोशन. बघा, सर्क्युलर मोशन बघण्याच्या अगोदर आपण बघणार आहोत मोशन ऑफ अ बॉडी. मोशन ऑफ अ बॉडी समजून घेऊया, मग आपण सर्क्युलर मोशन बघूया. डेफिनेशन काय आहे मोशन ऑफ अ बॉडी? मोशन ऑफ अ बॉडी वस्तूची गती. मोशन ऑफ अ बॉडीविषयी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये स्टडी केला आहे, पहिल्या पार्टमध्ये. बट आता आपल्याला इथं सर्क्युलर मोशन समजून घ्यायची, म्हणून आपण थोडक्यात मोशन ऑफ अ बॉडी समजून घेऊया. बघा, मोशन ऑफ अ बॉडीची डेफिनेशन काय आहे? अ बॉडी इज सेड टू बी इन मोशन इफ इट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. बॉडी सेड म्हणजे काय? वस्तूला म्हटलं जातं. टू बी म्हणजे काय? आहे. इन म्हणजे काय? मध्ये. मोशनमध्ये काय? गतीमध्ये. बॉडी इज सेड टू बी इन मोशन, वस्तू गतीमध्ये आहे असं म्हटलं जातं. इफ म्हणजे काय? जर. इट चेंजेस ती बदलत असेल. इट्स पोझिशन तिचं स्थान. विथ रिस्पेक्ट टूचा अर्थ काय? सी तुलना करता किंवा च्या सापेक्ष किंवा च्या संदर्भात. कोणाच्या संदर्भात? सराउंडिंग म्हणजे काय? सभोवतालच्या सापेक्ष. बॉडी इज सेड टू बी इन मोशन इफ इट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. जर एखादी वस्तू सभोवतालच्या सापेक्ष आपली स्थिती बदलत असेल तेव्हा ती वस्तू गतिमान आहे असं म्हटलं जातं. आता बघा, इथे सराउंडिंग काय आहे? हे डोंगर आहे, झाडे आहे, रोड आहे, हे काय आहे? सराउंडिंग आहे. आणि ते सगळे काय आहे? रेस्टला आहे. त्यांच्याशी तुलना करता कार काय करते? तिची पोझिशन चेंज करते, तिचं स्थान चेंज करते. कार सुरुवातीला इथे होती, नंतर इथे गेली, नंतर इथे गेली, नंतर इथे गेली, नंतर इथे गेली. बरोबर? कार बाहेरच्या सराउंडिंग काय आहे? डोंगर आहे, झाडं आहे, रोड आहे, यांच्याशी तुलना करता आपलं स्थान नेहमी बदलते आहे. म्हणून कार कशामध्ये आहे? मोशनमध्ये आहे असं म्हटलं जातं. डेफिनेशन कळाली. ए बॉडी इज सेड टू बी इन मोशन, वस्तू गतीमध्ये आहे असं म्हटलं जातं. इफ इट चेंजेस इट्स पोझिशन, जर ती तिचं स्थान बदलत असेल. विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, सभोवतालशी तुलना करता. ओके, एखादी वस्तू सभोवतालच्या सापेक्ष किंवा सभोवतालशी तुलना करता आपली स्थिती बदलत असेल तेव्हा ती वस्तू गतिमान आहे असं म्हटलं जातं. आता आपण याचा व्हिडिओ बघूया म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. बघा, मोशन ऑफ अ बॉडीचा व्हिडिओ. मोशन ऑफ अ बॉडी. अ बॉडी इज सेड टू बी इन मोशन, वस्तू गतीमध्ये आहे असं म्हटलं जातं. इफ इट चेंजेस इट्स पोझिशन, जर ती तिचं स्थान बदलत असेल. विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग्स, सभोवतालशी तुलना करता. आता इथे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, सराउंडिंग काय आहे? डोंगर आहे, झाडे आहे, रस्ता आहे, हे सराउंडिंग आहे. आणि हे सगळे रेस्टला आहे, स्थिर आहे. यांच्याशी तुलना करता कार तिची पोझिशन, तिचं स्थान कंटिन्युअसली बदलते, सातत्याने बदलते. म्हणून कार कशामध्ये आहे? मोशनमध्ये आहे असं म्हटलं जातं. मोशन ऑफ अ बॉडीची डेफिनेशन काय? अ बॉडी इज सेड टू बी इन मोशन इफ इट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. मी आशा करतो तुम्हाला मोशन ऑफ अ बॉडीची डेफिनेशन समजली असेल. चला आता आपण पुढे जाऊया. आता आपण मोशन बघितली, आता आपण बघणार आहोत सर्क्युलर मोशन. बघा, सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आपल्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरच्या पहिल्याच पेजवरती दिलेली आहे. सर्क्युलर मोशनचा एकदम डिटेलमध्ये स्टडी, हे बेसिक आहे, तुम्हाला ॲडव्हान्समध्ये स्टडी 11वी-12वीला आहे. आत्ता फक्त आपल्याला डेफिनेशन दिली आहे आणि ती डेफिनेशन एखाद्या वेळेस विचारली जाऊ शकते. ओके, प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, डिफाईन सर्क्युलर मोशन, गिव्ह द एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? वर्तुळाकार गती म्हणजे काय? तिची व्याख्या लिहा आणि त्याचं उदाहरण द्या. बघा, डेफिनेशन काय आहे सर्क्युलर मोशनची? सर्क्युलर याचा अर्थ वर्तुळाकार गती. दी मोशन ऑफ अ बॉडी, एखाद्या वस्तूची गती. अलॉंग म्हणजे च्या भोवती किंवा च्यावरती.
सर्कमफरन्स म्हणजे परिघ, ऑफ म्हणजे कायचा सर्कल, मोशन ऑफ अ बॉडी एखाद्या वस्तूची गती अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल, वर्तुळाच्या परिघावरती किंवा परिघाभोवती एखाद्या वस्तूची जी गती आहे इज कॉल्ड, तिला म्हटलं जातं सर्क्युलर मोशन. एखाद्या वस्तूची वर्तुळाच्या परिघाभोवती होणाऱ्या गतीला काय म्हटलं जातं? सर्क्युलर मोशन. आता याचं उदाहरण काय आहे? एक्झाम्पल काय आहे? मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. मूनची अर्थभोवतीची होणारी मोशन हे कसलं एक्झाम्पल आहे? सर्क्युलर मोशनचं. आता इथं मून काय कन्सिडर करायचा? बॉडी. आणि मून कोणाभोवती फिरतोय? अर्थभोवती फिरतोय. आणि ज्या मार्गाने फिरतोय, ज्या पाथभोवती फिरतोय त्या पाथला म्हणायचं हा सर्क्युलर पाथ आहे. इलिप्टिकल असतो तर आपण नंतर बघूया. याला म्हणायचं सर्कमफरन्स. याला काय म्हणायचं? सर्कमफरन्स. बरोबर. आणि मून कोणाभोवती फिरतोय? अर्थभोवती फिरतोय. या सर्कमफरन्स भोवती फिरतोय. म्हणून मूनची जी मोशन आहे ते कानाचं एक्झाम्पल आहे सर्क्युलर मोशनचं. डेफिनेशन कळाली का? दी मोशन ऑफ अ बॉडी, एखाद्या बॉडीची मोशन, एखाद्या वस्तूची मोशन अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल, वर्तुळाच्या परिघाभोवती एखाद्या वस्तूच्या होणाऱ्या गतीला काय म्हणतात? सर्क्युलर मोशन म्हणतात. बरोबर. कारण इथं मून त्याची पोझिशन काय करतो? चेंज करतो. मून इथून इथे 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 प्रत्येक ठिकाणी त्याची पोझिशन काय करतो? चेंज करतो. म्हणून मून कशामध्ये आहे? मोशनमध्ये आहे. आणि त्याचा जो पाथ आहे तो सर्क्युलर आहे, म्हणून त्याला सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. बेस्ट एक्झाम्पल काय आहे? मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. आता आपण याचे व्हिडिओ बघूया म्हणजे आपल्या कन्सेप्ट काय होतील? क्लिअर होतील. बघा, इथं सर्क्युलर मोशनची डेफिनेशन दिली आहे, ॲनिमेशन दिलं आहे. सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय? दी मोशन ऑफ अ बॉडी, एखाद्या वस्तूची गती अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल, वर्तुळाच्या परिघाभोवती एखाद्या वस्तूच्या होणाऱ्या गतीला काय म्हणतात? इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. आता इथं मून काय आहे? बॉडी आहे. मून तिची पोझिशन कंटिन्युअसली काय करतोय? चेंज करतोय. म्हणून मून मोशनमध्ये आहे. आणि मूनचा मार्ग, मून कोणाभोवती फिरतोय? वर्तुळाच्या सर्कमफरन्स भोवती फिरतोय. म्हणून हे बेस्ट एक्झाम्पल झालं सर्क्युलर मोशनचं. ओके. आय होप तुम्हाला सर्क्युलर मोशन समजले पाहिजे. पाथ एकदम सर्क्युलर पाहिजे, त्याचा मार्ग जो आहे तो सर्क्युलर पाहिजे, म्हणून त्याला सर्क्युलर मोशन म्हणतात. दी मोशन ऑफ बॉडी अलॉंग सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. वर्तुळाच्या सर्कमफरन्स भोवती होणाऱ्या एखाद्या वस्तूच्या गतीला काय म्हणतात? सर्क्युलर मोशन म्हणतात. ही एक बेस्ट डेफिनेशन आहे सर्क्युलर मोशनची, जी तुम्हाला 11th-12th पण आहे. आता फक्त ही डेफिनेशनच लक्षात ठेवा. एवढी डेफिनेशन कदाचित विचारली जाऊ शकते. ओके. बाकी आपण केपलर्स लॉ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके. धन्यवाद.